नमस्कार मित्रांनो, मी विनोद चिखले. तर विनोदी विनोद ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि आज 15 ऑगस्ट, तर आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे आणि आपण आज ध्वजारोहण करून झेंडा फडकवणार आहोत आपल्या भारत देशाचा तिरंगा. तर बघूया आजच्या या ब्लॉगमध्ये आपण. तर मित्रांनो, आपला राष्ट्राचा ध्वज तिरंगा फडकताना आपण पाहतोय. आणि ह्या अंगणवाडीच्या बाई नम्रता देवकर अंजरल्यातील आहेत. तर अंगणवाडीच्या बाई आमच्या गावामध्ये सातांब्यामध्ये येत असतात. ही त्यांची नात आहे आणि आपण बघतोय पूजा करताना. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. आमच्या गावचे नागरिक गणेश बटावळे यांच्या हस्ते आपण श्रीफल फोडलेलं आहे. बाकीच्या वयस्कर मंडळी मंदिरात बसा. आपण बघतोय बघा, हे अंगणवाडी बाईंची नात निर्जा. हे देताना काढ. तुझं नाव काय निर्जा? तुझं नाव काय? ह्या अंगणवाडीच्या बाई अंजरल्यातील आमच्या सातांबा गावामध्ये येतात आणि ही त्यांची नात. तुझं नाव काय? निर्जा नितेश ना? नितेश देवकर. झेंडावंदनच्या शुभेच्छा. सांग सांग. झेंडावंदनच्या सर्व बोल. शुभेच्छा. किती वेळ गेले? अंगणवाडीतच आहे ना? कुठले कितवीला ग? अरे बोल ना. सिनियर. सिनियरला आहे काय? बरं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला झेंडावंदनचा कार्यक्रम झालेला आहे, आपण बघतोय. तर मित्रांनो, बघतोय आपण अगदी तोंड गोड करायला सर्व मंडळींसाठी पेढे आणलेले आहेत. तर आता पेढे वाटतोय सोयल आपल्याला. बघूया, सगळ्यांचं तोंड गोड करतोय आपण आजच्या या दिनी. तर या मित्रांनो, पेढा खाऊन आजच्या दिनी आपण आपलं तोंड गोड करूया. हे घ्या, तुम्ही सुद्धा तुमचं तोंड गोड करा.
आपला झेंडा आपण उंचावलेला आहे. आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आपल्या मंदिरामध्ये एक छोटासा कार्यक्रम आहे स्वागत समारंभ सत्काराचा, तर तो आपण बघूया. गावामध्ये नाही आहे आणि म्हणून त्यामुळे काय केलंय की प्रत्येक गावात जिथे स्वतंत्र सैनिक नाही आहेत तिथे त्यांनी काय केलं, आपल्या जे वरिष्ठ नागरिक आहेत, महिला असू दे किंवा पुरुष असू दे, तर त्यांचा आपण सत्कार करायचा आहे आणि त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करून आपण आपल्या या देशाचा गुणगौरव, आपल्या समाजाचा, आपल्या गावाचा गुणगौरव वाढवायचा आहे आणि त्यामुळे त्यासाठीच आजचा हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जेणेकरून आपली ही वयस्कर मंडळी पुन्हा पुढच्या वर्षी यातलं कोण असेल कोण नसेल, परंतु नक्कीच त्यांचा सन्मान कोणतरी इथे ही व्यक्ती जन्माला आली आणि आपल्या गावात होऊन गेली असं त्या कार्यक्रमाचं एक प्रत्येक कार्यक्रमाची एक आठवण राहते आणि ती आठवण राहावी आणि आपण कुठेतरी जन्माला आलोय याची खूनगाठ असावी आणि या मातीसाठी आपण भले काही ना काही अंश मात्र, काही ना काही थोडक्यात या आपल्या या मातीसाठी, देशासाठी किंवा आपल्या समाजासाठी जे आपण जन्माला मनुष्य म्हणून जन्माला आलो ते ऋण फेडलं असं त्यातून काय गृहीत धरलं जातं. म्हणजे आज जे आपण संपूर्ण कार्य करतो, कधी कधी आपण श्रमदान करतो, काय करतो, तर या मातीचं ऋण आहे जिथे जन्माला आलोय तिथे, आणि त्या ऋणांमधून बंधनमुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वांमध्ये आपण एकत्र कशा गेलो. आज स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, त्यानिमित्ताने तुम्ही आम्ही सर्व एकत्र जमून भारताचा झेंडा फडकवलेला आहे आणि खरोखरच आज आपले सदस्य संतोषी पड्याल यांनी सर्व सदस्य पद विकून आज गावाची देखभाल करून अनेक कामं करणार आणि आज आपण स्वतंत्र कशामुळे झालं ते थोडं सांगितलेलं आहे. मी काही जास्त बोलणार नाही, पण या निमित्ताने तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकास मंडळ आणि महिला मंडळ तसेच व्यासपीठावर बसलेले माजी पदाधिकारी, आज 15 ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि या दिवशी आपण सगळे एकत्र जमलो तर सर्वांचे स्वागत करतो आणि या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तिथेच थांबतो. शब्द बोलल्याबद्दल आणि आजचा हा कार्यक्रम आपण जो सन्मानित करायचा आहे वयोवृद्ध लोकांना, त्यांची मी आता नावं असणार आहे, तर त्यांनी आपलं गौरव किंवा पुरस्कार जो आहे जो आपण सन्मानित करणार आहोत त्यांनी पुढे येऊन घ्यायचा आहे वयस्कर व्यक्तीने. मी नाव असतो सुनंदा दत्ताराव पटावले याने पुढे यायचं आहे आणि यांचा सन्मान आपल्या मंडळाच्या महिला मंडळ अध्यक्ष सौ स्मिता संतोष पड्याल पुष्पगुच्छ देऊन, श्रीफल देऊन सन्मानित करतील. फोटो आपल्या साहिल फोटो काढ. जरा फोटो पाठवायचे, काय वाजवायचे आपले पुढील ग्रस्त आहेत सोनू विश्राम बटावले, यांचा सन्मान करतील आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष रामचंद्र हरिनिवाते, श्री रामचंद्र हरिनिवाते पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन आपलं सन्मानित करतील. त्यानंतर आहेत आपल्या महिला पैकी जेव्हा आनंदी बिकू बुवड आपल्या महिला मंडळाच्या सचिव पागडे, नीता पागडे, सौ नीता पागडे या श्रीफल आणि पुष्प देऊन सन्मानित करते. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. लक्ष्मी गोविंद पड्याल,
लक्ष्मी गोंडपड्याल यांना सन्मानित करण्यासाठी सौ शालिनी शांताराम सालवी यांनी पुढे यायचंय. पुढे येणार शालिनी सालवी. इकडे इकडे बघ. त्याच्यानंतर आहेत लक्ष्मी हरिचंद्र मिसाळ सन्मानित करतील आपल्या मंडळाचे अध्यक्ष. या पुढे राजेश भटावले. सुलोचना पांडुरंग पड्याल यांना सन्मानित करतील आपल्या मुंबई मंडळातील सदस्य चंद्रकांत भट्टावले. श्री चंद्रकांत भट्टावले. त्याच्यानंतर पुढील नाव आहे पार्वती धोंडू सालवे. पार्वती धोंडू सालवे यांना आपल्या सन्मानित करतील आपले माजी पोलीस पाटील यशवंत मांडवकर. पुढील नाव आहे महादेव निवाते यांना बाय आले विशाल भट्टावले आपले मंडळाचे सदस्य तरुण विशाल भट्टावले आपण स्वीकारले. त्यानंतर पुढचं नाव आहे सरस्वती बाबू भट्टावले. सरस्वती बाबू भट्टावले यांना सन्मानित करतील पुन्हा एकदा आपल्या मंडळाचे सदस्य मंगेश मादलेकर. का मंगेले हो इकडे बघा. इकडे इकडे बघा. इकडे बघा. त्याच्यानंतर पुढचं नाव आहे नेहमी बडबड करत असते माझ्याजवळ येऊन सरस्वती गणपत भट्टावले. आता बडबड बडबड कर आता. त्यानंतर पुढील नाव आहे आनंदी भागोजी रेवाळे. आपल्या महिला मंडळाचे मंडळाचे सदस्य जे बसले शांताराम पांगर. त्याच्यानंतर पुढील नाव आहे मित्रांनो, आपण बघितलं ज्येष्ठ नागरिकांचा अगदी आपण सत्कार समारंभ केलेला आहे. आणि आता आपल्याला ग्रामपंचायतमधून झाडं मिळाली, वृक्षारोपण करायचं आहे. या 15 ऑगस्टच्या दिनी स्वातंत्र्य दिवसाचं औचित्य साधून आपण वृक्षारोपण करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण बघूया. 5-6 झाडं लावायची आहेत आपल्याला. बघूया आपण. मित्रांनो, ही बघा, ही झाडं आहेत, ती आपल्याला लावायची आहेत. तर मित्रांनो बघा, आपण इथं मंदिराशेजारी इथे एक झाड लावतोय. मित्रांनो बघतोय आपण, साहिल तोरे खड्डा खोदतोय आपल्या झाड लावायसाठी. आणि इकडे मंडळ आहेत, वयस्कर आजी वगैरे आहेत. त्यांच्या हस्ते आपण आता वृक्षारोपण करतोय प्रथम.
ए राजू, तर मित्रांनो बघतोय आपण प्रथम झाड वयस्कर आजींच्या हस्ते आपण लावतोय. हा कळलं? तर आज आपण बघतोय की प्रथम जे झाड आहे ते वयोवृद्ध आपल्या गावातील तिघी लक्ष्मी, प्रभावती आणि पार्वती, हा या तिघींनी झाड लावलेलं बघा. आणि तुमच्या हस्ते झाड लागलेलं आहे, जगलं पाहिजे. ते मला वाटतं ह्याच पायाने. तर मित्रांनो प्रथम झाड आपलं लावून झालेलं आहे. अजून आपल्याला 5-6 झाडं आणखी लावायचे आहेत. तर इथे आपण दुसरं झाड लावतोय. ही घ्यायला पाहिजे त्यांना तरी माती आपण. राजू दादा खड्डा खोदतोय बरंच द्यायची आपल्याला माती. आणि इकडे सर्व ग्रामस्थ आहेत. अण्णा, हो अण्णा ह्यातली द्या. हो ही द्या. तुझं झाड आपण प्रकाश बटवले गणपत भटू सालवी यांच्या हस्ते आपण शुभारंभ करतोय. इकडे बघा तोंड दाखवा. वरती बघा जरा. हो खाली बसा जरा. वरती बघा. फोटो घ्यायचा आपला. फोटो पाठवायचा. ए साहिल, तुला मोबाईल दिला ना फोटो काढा? काय यार तो याने काढलाय विनोदकडे. मला पाठवा. थांबा जरा पटकन. मित्रांनो झालंय दुसरं झाड देखील आपलं लावून झालंय. मागे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपण हे वृक्षारोपण करतोय. अगदी ग्रामपंचायत मधून आपल्याला हे झाडं दिलेले आहेत. आता इथं आपण तिसरं झाड लावतोय अगदी शाळेच्या परिसरामध्ये. इथे आहेत ताई. चारच झाले. तर हे आपण तिसरं झाड लावतोय मित्रांनो. कोणाच्या हाताने लावताय? ते ही पण होती ना साप मंडळ. तुझं नाव मला लक्षातच नाही. तुम्हीच लावा आता. होती ना, मग तुम्ही सांगतच नाही. घ्या हे जा मग तुम्ही जा दोघी जणी. अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, काही लावा. इथे एक खड्डा हा घे. हा फोटो घ्या. इकडे बघा जरा. हा बस. या तुमच्या महिला मंडळच्या एक हस्ते लावा. मित्रांनो, हे चौथं झाड आहे. अगदी महिला मंडळाच्या हस्ते अगदी महिला मंडळाच्या हस्ते आपण इकडे बघा लावतोय हे जरा. झाड. इकडे इकडे. हा. 4 झाडं लावून झालेत. आणखी 4 झाडं आपल्याला लावायचे आहेत. सर्व काहीतरी शाळेतून खाऊ घेऊन आलाय झेंडावंदनचा. काय आणलंयस रे? हे दाखव. काय आणलंयस? काय आहे हा? अंडी कसली? अरे पालीची अंडी खाऊ घेऊन आलाय तो मित्रांनो. बघा अथर्व आणि आरोही आले शाळेतून झेंडावंदन करून. आणि ही कुठं लावायची? हा बघा मित्रांनो. आता तू बोल आरोही. तू सांग सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला. बोल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सरप्राईज करायला सांगतोय मित्रांनो मला. हा इकडे बघा. मस्त स्माइल त्याचा. हा चला मित्रांनो, आज आपण भारत देशाचा आपला तिरंगा ध्वज फडकवला. आणि त्याचबरोबर वयस्कर माणसांचं म्हणजे लोकांचं आपण म्हणजे ज्यांचं यामध्ये आपल्या भारत देशात स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये ज्यांचा सहभाग होता त्यापैकी जुनी जे लोक आहेत वयस्कर त्यांचा आपण सत्कार केला. त्याचबरोबर वृक्षारोपण केलं 15 ऑगस्टचं म्हणजे स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.